जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेट परीक्षा 2025 चा फॉर्म भरण्याची आज शेवटची तारीख आहे। आज रात्री 11:59 पर्यंत आपण नवीन फॉर्म असेल ते भरू शकता किंवा ज्यांनी फॉर्म भरून ठेवलेले आहेत त्यांनी पेमेंट करण्याची जी मर्यादा आहे 11:59 पर्यंत आहे। आज अतिशय जास्त महत्त्वाचा दिवस आहे। ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या उमेदवारांनी फॉर्म ऑलरेडी भरलेला आहे त्यांनी नेमकं काय करायचं आहे आणि ज्यांचा फॉर्म भरणे बाकी आहे त्यांनी नेमकं काय करायचं आहे, कोणत्या मेजर मिस्टेक्स आहेत, कोणत्या मायनर मिस्टेक्स आहेत, कोणत्या मिस्टेक्स कडे आपण दुर्लक्ष या ठिकाणी करू शकतो, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ पूर्ण पाहायला चुकू नका, अन्यथा आपण भविष्यामध्ये जे आहे आज केलेल्या चुकीमुळे निश्चितपणाने पश्चाताप करू शकता। सगळी माहिती आपण डिटेल्स मध्ये पाहण्याच्या पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण येत्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत आहात तर त्या उपलब्ध आहे फास्ट ट्रॅक बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला राहिलेले जेवढे दिवस आहेत एक्झाम करिता तेवढ्या दिवसांमध्ये हा जो सिलेबस आहे, जेवढा IBPS विचारतो आहे टेट परीक्षेकरिता तेवढा सिलेबस कंप्लीट करून देण्याची जबाबदारी या संपूर्ण टीमवर अवलंबून आहे। यांचं मार्गदर्शन तुम्ही सहजपणाने घेऊ शकता। हे मार्गदर्शन घ्या किंवा नका घेऊ, परंतु याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे शेवटचे जेवढे दिवस बाकी आहे एवढ्या दिवसांमध्ये आपल्याला टेस्ट सिरीजचा सराव करणे। ऍक्च्युअल मध्ये आपण जे आहे या ठिकाणी मोबाईल किंवा लॅपटॉप दोन्हीवरती सराव करणे, जेणेकरून टाइम मॅनेजमेंट आपल्याला होतो किंवा नाही, आपले किती प्रश्न या ठिकाणी कंप्लीट होतात आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्टली 200 मार्कांचे जर का आपण पेपर सोडवले तर आपला स्कोर आजच्या घडीला किती आहे हे आपल्याला तपासून पाहता येतो आहे। त्याकरिता उपलब्ध आहे त्या ठिकाणी महासराव टेस्ट सिरीज आणि यामध्ये तुमच्याकरिता दिलेला आहे बघा 5 फुल लेंथ टेस्ट जे आहेत अगदी मोफत दिलेले आहे। बाकी काही नाही जरी केलं तरी देखील माझी इच्छा आहे की प्रत्येकाने जे आहे ज्या फ्री मधल्या टेस्ट आहेत 5 ज्याच्यामध्ये 200 मार्कांचे पेपर आहेत, म्हणजे 5 दुनी 10 म्हणजे 1000 प्रश्न आहेत। यामध्ये हे 1000 प्रश्न तरी तुम्ही टाइमर लावून सोडवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला भविष्यामध्ये 100% याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। आणि ज्यांना वाटलं 5 टेस्ट पेक्षा मला आणखी पाहिजे, मला या ठिकाणी टॉपिक वाईज पण टेस्ट या ठिकाणी सोडून पाहायचे आहेत किंवा जे आहे फुल लेंथ सोडवायचे आहेत 100, तर ते या ठिकाणी जे आहे अगदी चहा पाण्याच्या खर्चावरती ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता। ठीक आहे, आता जाऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे। आता आपला मूळ मुद्दा काय आहे की आज आहे टेटचा जो फॉर्म भरण्याची जी आहे ती आहे आज शेवटची तारीख। हे बघा, परीक्षा परिषदेने वेगवेगळे जे काही लिंक आहेत ते ऑलरेडी दिलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा तक्रार निवारणाकरिता लिंक दिलेली आहे वगैरे वगैरे 1760 भानगडी झालेल्या आहेत। त्याचा इतिहास मी या ठिकाणी सांगत बसणार नाही। आता त्यांनी जे काही फॉर्म भरण्याचा हा पेज दिलेला आहे याच्यावरती जे काही इन्स्ट्रक्शन आहे तर ते आहे आजच्या तारखेपर्यंतचे फॉर्म भरण्याची जी मुदत आहे। हे बघा, क्लोजर रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन 14 आणि फीस भरण्याची देखील त्यांनी आजच शेवटची तारीख या ठिकाणी देऊन टाकलेली आहे। ठीक आहे, ऍप्लिकेशनची प्रिंट तुम्ही या ठिकाणी 29 तारखेपर्यंत काढू शकता। ठीक आहे, आणि ऑनलाईन फीस पेमेंट 26 पासून 14 तारखेपर्यंत म्हणजे आज रात्रीपर्यंत तुम्ही ऑनलाईन पेमेंट देखील करू शकता, त्याच्यानंतर तुम्हाला काहीच करता येणार नाही। आता पहिली आणि महत्त्वाची सूचना कुणासाठी देऊ या ठिकाणी देणार आहे मी की त्या उमेदवारांकरिता ज्या उमेदवारांनी अजून फॉर्म भरलेला नाही, कोणत्याही कारणाने वाट पाहत असेल, परीक्षा डिले होईल वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टीसाठी, त्या सर्वांना या ठिकाणी नम्रतेचं आवाहन आहे की आपण आपला फॉर्म आजच्या आज रजिस्ट्रेशन करा, पूर्ण व्यवस्थितपणाने भरा, फीस सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट आपल्याकडे ठेवा। आता ज्या उमेदवारांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे परंतु फीस पेमेंट वगैरे बाकी आहे त्यांनी आता लगेच सकाळी सकाळी जे आहे ती पे करून टाका, संध्याकाळची वाट या ठिकाणी बघू नका। बऱ्याच वेळा असं होतं की शेवटची वेळ ज्यावेळेस येते त्यावेळेस साईड वरती जास्त लोड असल्या कारणाने साईड व्यवस्थित चालत नाही, मग आपल्यासोबत तसं घडायला नको। त्याच्यामुळे आज आता ताबडतोब आपण पूर्ण फॉर्म फिलअप करा, फीस देखील पे करून टाका। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही फार जास्त इम्पॉर्टंट अशा प्रकारची गोष्ट आहे, ज्या ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी आपला जो फॉर्म आहे त्याची प्रिंटआउट काढलेली असेल तर प्रिंटआउट समोर ठेवा, किंवा आपल्या मोबाईलमध्ये जर त्याची PDF असेल तर त्या मोबाईल मधली PDF आपण व्यवस्थितपणाने एकदा पाहून घ्या। आता पाहून घेतल्याच्या नंतर काही महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण बारकाईने पाहणं आवश्यक आहे। आपला आधार कार्ड घ्या आणि आपला जो फॉर्म आहे तो आधार कार्ड वरून मॅच करा। आधार कार्डवर ज्या पद्धतीने नाव आहे सेम टू सेम त्या फॉर्म वरती नाव आहे का, तसं जर असेल तर त्याला टिक मार्क करा पेन्सिलीने। तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे, डेट ऑफ बर्थ जर का 10वीच्या सर्टिफिकेट वरून असेल, इकडची डेट ऑफ बर्थ टाकलेली
तर त्याला या ठिकाणी पेन्सिलनं टिक मार्क करून घ्या. बघा लक्षात घ्या, बऱ्याच जणांची जी डेट ऑफ बर्थ आहे 10वीच्या प्रमाणपत्रावरती वेगळी आहे आणि आधार कार्डवर वेगळी आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कोणती डेट ऑफ बर्थ टाकायची, तर जी 10वीच्या प्रमाणपत्रावरती देण्यात आलेली आहे तीच तुमची जी डेट आहे ती व्हॅलिड धरली जाते परमनंटली. त्यावरून तुमचं वय ठरवलं जातं. आधारवरची जी तारीख आहे ती गृहीत धरल्या जात नाही. तशी जर मेजर मिस्टेक झालेली असेल आपल्याला फॉर्म परत भरावा लागणार आहे, कारण तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ती 10वीच्या प्रमाणपत्रावरून या ठिकाणी भरलेली असायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही टाकलेली जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स आहे, 10वी त्याचं माध्यम त्याची टक्केवारी, 12वी त्याचं माध्यम त्याची टक्केवारी. 12वीचं माध्यम समजा चुकलं जरी तर ते मायनर मिस्टेक मध्ये येतं, परंतु 10वीचं माध्यम आपलं चुकता कामा नये, त्याची टक्केवारी चुकता कामा नये. 12वी त्याचं जे फॅकल्टी आहे ती, त्याची टक्केवारी, त्याची युनिव्हर्सिटी तर आपली माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्ड हेच राहणार आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन मध्ये MA असेल, BA असेल, BSc असेल, जे काही आहे त्याची युनिव्हर्सिटी, त्याची टक्केवारी, त्याची पासिंग डेट, या सगळ्या गोष्टी ना क्रॉस व्हेरीफाय करा. ठीक आहे, क्रॉस व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुमचा आधार क्रमांक ते एकदा बघा व्यवस्थितपणाने आहे का. त्याच्यानंतर जे आहे तुमची TET किंवा CTT ज्या वर्षाला पास झालेली आहे पासिंग इयर व्यवस्थितपणाने पाहून घ्या. पासिंग इयरच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी मार्क टाकलेले आहे की टक्केवारी टाकलेली आहे ती एकदा क्रॉस व्हेरीफाय करा. त्या ठिकाणी आपल्याला टक्केवारी हवी आहे, मार्क या ठिकाणी चालणार नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढचे जर का आपण स्टेप बघितले, समजा पुढे तुम्हाला विचारलेलं आहे की SSC प्रमाणे तुमचं नाव, तर त्या ठिकाणी SSC प्रमाणे तुमचं नाव टाकलेलं आहे का. त्यामध्ये जर का थोडंफार मिस्टेक्स असेल चालून जाऊ शकतं, परंतु रजिस्ट्रेशनचं जे नाव आहे ते आधार प्रमाणेच असायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे त्या ठिकाणी काही आपला ऍड्रेस चेक करून घ्या. आपल्या ऍड्रेसमध्ये काहीशी स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल ती चालून जाईल, ऍड्रेसला तेवढंसं व्हॅल्यू नाहीये. त्यानंतर राहते आहे आपली जी काही कॅटेगरी आहे, आपली कॅटेगरी त्या ठिकाणी चेक करा. आपल्या कॅटेगरीला या ठिकाणी NCL लागू आहे का ते पाहून घ्या. ज्यांना NCL लागू आहे त्यांना त्या ठिकाणी येस केलेलं आहे किंवा नाही. एक तर NCL आणि एक डोमसाईल, या दोन गोष्टी तुम्हाला येस आणि येसच करायला पाहिजे. आता आज जरी तुमच्याकडे NCLच्या संदर्भामधली रिसिप्ट असेल, पावती असेल, ठीक आहे, तरी देखील तुम्हाला या ठिकाणी येस करण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. ती येस केलेलं आवश्यक आहे. नाही केलं तर तुमचा जो फॉर्म आहे तो सरळ सरळ ओपनला या ठिकाणी गणल्या जाणार आहे. ही एक गोष्ट आपण या ठिकाणी बारकाईनं लक्षात घ्यायची आहे. त्याच्यासोबत जो हॉरिझॉन्टल कॅटेगरी आहे तुमची, हॉरिझॉन्टल म्हणजे तुम्ही महिला असाल तर महिलांना येस केलं का, तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात, तुम्ही भूकंपग्रस्त आहात, तुम्ही खेळाडू आहात, तुम्ही अंशकालीन उमेदवार आहात, तुम्ही अनाथ आहात, तर त्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन केल्या आहेत का, तर येस करा. ते एकदा क्रॉस व्हेरीफाय करा. याच्यामध्ये जर का मिस्टेक झालेली असेल तर ती जी आहे तुम्हाला या ठिकाणी दुरुस्त करण्याची आज शेवटची तारीख आहे. तुमचा जो थंब आहे तो व्यवस्थित अपलोड झालेला आहे का, तुमचं हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे तो व्यवस्थित अपलोड झालेला आहे का, तुमचा जो फोटो आहे एक तर लॅपटॉप मधून अपलोड केलेला फोटो आणि तुमचा लाईव्ह फोटो दोन्ही व्यवस्थितपणाने दिसत आहे का ते व्यवस्थितपणाने बघा. आता बऱ्याच जणांच्या स्वाक्षरी खाली किंवा थंबच्या खाली किंवा फोटोच्या खाली जे आहे लाल रंगामध्ये या ठिकाणी नोटिफिकेशन आलेली आहे. आता ते लोक पॅनिक झालेले आहे. तर त्याच्यावर सोल्युशन एकच आहे, जर तुमचा फोटो, सिग्नेचर किंवा तुमचं थंब ज्याच्या खाली ती अंडरलाईन आलेली आहे, लाल रंगामध्ये नोटिफिकेशन आलेली आहे, ते जर का विजिबल असेल, व्यवस्थितपणाने दिसत असेल तर काहीही काळजी करू नका, ते राहू द्या, ऍज इट इज सबमिट करा. परंतु ते विजिबल नसेल, व्यवस्थितपणाने दिसत नसेल तर मग तुम्हाला ते नव्याने या ठिकाणी फॉर्म भरावा लागणार आहे. नव्याने फॉर्म जरी भरायचा असेल तर सेम मोबाईल नंबर आणि सेम तुमचं जे काही जीमेल ID आहे त्याचा वापर करून तुम्ही सेम जे आहे दुसऱ्यांनाही रजिस्ट्रेशन करू शकता. ही गोष्ट आपण या ठिकाणी एकदा लक्षात घ्यायची आहे. आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे काय आहे, ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता, रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्ही जो काही मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि तुम्ही जो काही जीमेल ID टाकलेला आहे तर दोन्हीवर तुमचा रजिस्ट्रेशन ID आणि तुमचा जो पासवर्ड आहे ते दिल्या जातं. ते तुम्ही अगदी सांभाळून ठेवा, ते कुठेतरी लिहून ठेवा, आपल्या मोबाईलमध्येच ठेवू नका. फक्त तर आपले जे पॅरेंट्स आहेत किंवा एखादी महिला असेल तर त्यांना आपल्या पतीला पाठवून ठेवा, एखादी महिला असेल तर त्यांना आपल्या पतीला, किंवा पती असेल तर त्यांना आपल्या पत्नीला, किंवा जे अनमॅरिड आहे त्यांनी आपल्या मित्राला किंवा आई वडिलांना तो शेअर करून ठेवा. आता हे कशासाठी सांगतो आहे, जर यदा कदाचित तुमचा मोबाईल हरवला, काहीतरी समजा डेटा फॉर्मॅट झाला, तर अशा परिस्थितीमध्ये आपला जो काही रजिस्ट्रेशन नंबर, आपला जो काही पासवर्ड आहे तो कुठे सापडणार आहे, तो नाही सापडणार. मग अशा परिस्थितीमध्ये आपले जे काही जवळचे जीवलग असेल त्यांच्याकडे तो जो मेसेज आहे रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याचा पासवर्डचा तो पाठवून द्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये त्याची अडचण या ठिकाणी येणार नाही.
मित्रांनो, या आहेत काही मायनर आणि मेजर मिस्टेक्सच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या गोष्टी. आता तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल की आपल्याला आज नेमकं काय करायचं आहे. तर आज सर्वांनी ज्यांचं फॉर्म पहिल्या दिवशी भरला गेला असेल किंवा आज भरला गेला असेल, कधीही भरला गेलेला असू द्या, तुम्हाला एकच काळजी या ठिकाणी घ्यायची आहे की आपण प्रत्येक पॉइंट व्यवस्थित भरलेला आहे का हे एकदा फायनल लक्षात घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि त्या फॉर्मची प्रिंट आउट एकदा बाजूला ठेवून द्यायची आणि आपल्याला आता डायरेक्टली अभ्यासाला लागून जायचं आहे. बाकी दुसरीकडे कुठेच लक्ष द्यायचं नाही. आपलं एकच लक्ष अभ्यासावर फोकस. आणि अभ्यास करत असताना देखील आता नव्या गोष्टी शिकण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. हे माझं तुम्हाला या ठिकाणी सजेशन असेल. ज्या गोष्टी तुम्हाला येतात त्याच तुम्ही या ठिकाणी आता अजून मजबूत करण्याचा प्रयत्न करा. नवीन शिकायला गेलात ते नाही शिकता आलं तर आहे तेही आपलं जाऊ शकतं. आणि या शेवटच्या दिवसांमध्ये जर का आपल्याला काय करायचं असेल तर सर्वात जास्त महत्त्वाचं असतं टेस्ट सोडून पाहणं, अगदी टायमर लावून, त्या पण 200 मार्कांच्या. त्याच्यामुळे जे आहे आपण जे काही टेस्ट सिरीज तुम्हाला सजेस्ट करतो आहोत ते सर्वोत्तम मार्ग आहे. आजच्या दिवसामध्ये इथून पुढे जे काही 9 दिवसांचा कालावधी आपल्याला मिळालेला आहे, या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये जर का सर्वात बेस्ट उपचार काही असेल जास्तीत जास्त मार्क घेण्याचा, टाइम मॅनेजमेंट करण्याचा, तर ते आहे टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीजची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ॲटलीस्ट माझी इच्छा आहे, सर्वांना हात जोडून इच्छा आहे माझी, तुम्हाला विनंती देखील आहे, ज्या फ्री मधल्या टेस्ट आहेत त्या ॲटलीस्ट सोडून पहा. ठीक आहे, ज्या फ्री मधल्या टेस्ट आहेत, 5 टेस्ट आहेत, 1000 प्रश्न तुम्हाला त्यातून मिळून जाणार आहे. त्या टेस्ट सोडवा. त्या टेस्ट सोडवल्याचा फायदा तुम्हाला 100% होणार हे मी छाती ठोकपणाने तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. कारण या टेस्ट बनवण्यासाठी बरीचशी मेहनत देखील लागलेली आहे. आणखी जर का तुमचे काही प्रश्न असेल फॉर्म भरण्याच्या संदर्भातले तर तुम्ही आताच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी माझ्या परीने प्रयत्न करेल की आज दिवसभर या व्हिडिओच्या खाली जेवढ्या कमेंट्स असेल त्या प्रत्येकाला रिप्लाय देण्यासाठी मी माझ्या वतीने प्रयत्न करणारच आहे. तुम्हा सर्वांना फॉर्म भरण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.